नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने जी रणधुमाळी सुरू आहे, त्यामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. सकाळपासून उमेदवाऱ्या मागे घेण्यासाठी खूप अशा तहसील कार्यालय परिसरात नाट्यमय घडामोडी घडल्याचं चित्र दिसलं. मात्र या निवडणुकीमध्ये खरा ट्विस्ट आला तो म्हणजे कोर्टी जिल्हा परिषदेच्या गटातून सविता देवी राजे भोसले यांनी अधिकृतरित्या त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि नेमका त्यांचा कोणाला पाठिंबा असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती निवडणूक ही तिरंगी होणार आहे, मात्र काही ठिकाणी चौरंगी देखील ही निवडणूक होत आहे. मुख्य निवडणूक ही माजी आमदार संजय मामा शिंदे व बागल यांची युती, अर्थात भाजप व राष्ट्रवादी, आणि दुसरा जे त्यांच्या विरोधात जो पॅनेल आहे तो म्हणजे आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडी यांच्यात ही खरी दुरंगी लढत होईल. मात्र काही ठिकाणी रासपचे उमेदवार रिंगणात आहेत, काही ठिकाणी शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उमेदवार काही ठिकाणी रिंगणात आहेत, तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे तुतारी या चिन्हावर देखील काही ठिकाणी उमेदवार रिंगणात आहेत. काही ठिकाणी ही निवडणूक चौरंगी होणार आहे, काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी ही निवडणूक होणार आहे. मात्र मुख्य निवडणूक ही दुरंगीच होणार आहे, कारण शिंदे बागल व आमदार पाटील यांच्या गटामध्ये ही प्रमुख निवडणूक असल्याचं दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या पांडे गटात राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे संतोष वारे यांच्या पत्नी राणी वारे यांचा देखील उमेदवारी अर्ज राहिलेला आहे. याबरोबर केम जिल्हा परिषदेच्या गटातून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती साधना पवार या उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत. काही ठिकाणी बंडखोरी देखील झाल्याचं चित्र दिसत आहे. काही ठिकाणी ही बंडखोरी किंवा नाराज जे उमेदवार होते त्यांचे समाधान देखील करण्यात यश आल्याचं चित्र दिसत आहे. माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा पॅनेल व बागल यांचा एकत्रित पॅनेल आणि आमदार नारायण आबा पाटील यांचा पॅनेल यांच्यामध्ये ही खरी लढत दिसणार आहे. मात्र अजून कोणते उमेदवार या निवडणूक रिंगणात आहेत, अधिकृतरित्या त्यांना चिन्ह कुठलं मिळणार आहे हे काही वेळात माहिती येईल. त्यानंतर वेगळी माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र ही सध्याची जी घडामोड आहे ती म्हणजे सविता देवी राजे भोसले यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. आता ते नेमकी काय उघडपणे भूमिका घेतील हे देखील पाहावं लागणार आहे. धन्यवाद.